मोदक बनवायचे आहेत पण नारळ कसा फोडावा हे कळत नाहीये का? चला तर मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते. कुकर घ्या, त्यात थोडंसं पाणी घाला, 4 शिट्ट्या काढून घ्या. कुकर थंड झाला ना, त्यानंतर जर तुम्ही नारळ फोडला ना, तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने तो फोडला जातो आणि त्याचं कवचसुद्धा खूप इझिली वेगळं होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही नारळ फोडू शकता. आणि ज्यांना मोदक बनवता येत नाही, कळ्या काढता येत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही मी दाखवते त्या पद्धतीने ना, मोदकाची जर पाती बनवली ना, तर तुम्हाला ही जमू शकते. की जेवढी पातळ पाती हवी आहे तेवढी पातळ पाती तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. आणि आता कळ्या काढण्याचा प्रश्न राहिला, तर प्रत्येकाकडेच ना ताक फेटणीची फेटणी असते, तर ती आपण आता कळ्या करण्यासाठी वापरणार आहोत. तर ही पाती तयार झाली आहे, ती मधोमध ठेवायची त्या फेटणीच्या आणि त्याच्यावर ज्या तारा आहेत ना त्याच्या सहाय्याने आपण कळ्या करून घेणार आहोत. तर आता कळ्या झाल्या आहेत, त्याच्यात आपण सारण टाकलं, हळूहळू त्या कळ्या वर घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने मी मोदक तयार केलेत. असे मी 11 मोदक तयार केलेत. खूप सुंदर आणि सुरेख दिसत आहेत, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा.